झिरो डाऊन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि झिरो इंटरेस्टवर सुलभ हप्त्याने सर्व प्रकारचे रेडीमेड आणि कस्टमाइज्ड फर्निचर खरेदी करा. आपल्या घरांना गेल्या 40 वर्षांपासून सजवणारे एकविरा फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आजपर्यंतची सर्वात भव्य एक्सचेंज आणि फायनान्स ऑफर. सागवान, प्लायवूड, मेटल फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध असलेले नाशिक मधील सर्वात भव्य फर्निचर शोरूम एकविरा फर्निचर. आमच्या शाखा लेखानगर, त्रिमूर्ती चौक आणि म्हसरूळ. संपर्क 8975456223 किंवा 9373902900. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे जल्लोष आहे. मातेचा, देवीचा जागर होतो आहे आणि सगळे भक्त तल्लीन झालेले आहेत. आणि अशातच सप्रेम मराठीच्या माध्यमातून आपण एक असा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समाजातील आपल्या लोकांमधून आपण असे काही निवडक व्यक्ती या ठिकाणी आमंत्रित करतो आहोत, ज्यांनी आपल्या स्वतःचं एक वेगळं कर्तृत्व निर्माण केलेलं आहे, स्वतःच्या पायावर स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे. अशा स्वयंसिद्धांना आपण आमंत्रित करतो आहोत. आणि स्वयंसिद्धाच्या भागामध्ये आज आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत, त्या म्हणजे इन्शुरन्स सेक्टरमधल्या मास्टर असलेल्या चारुशिला कुलकर्णी. 25 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आणि 15 वर्षांचा इन्शुरन्स सेक्टरमधला एक्सपिरियन्स, अशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं कार्य सिद्ध केलेलं आहे आणि स्वयंसिद्धामध्ये आज त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं मनापासून स्वागत आहे सप्रेम मराठीच्या स्वयंसिद्धा भागामध्ये. आपल्यापैकी प्रत्येक जण असा विचार करतो की माझं आयुष्य, माझं लाईफ सेक्युअर्ड असावं, प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यातच महत्त्वाचा मुद्दा इथे असा येतो की प्रत्येकाला इन्शुरन्स किंवा प्रत्येकाला पॉलिसी मिळावी किंवा ती असावी असं म्हटलं जातं. परंतु अजूनही असं म्हणतात, देशामध्ये आपले अनेक लोक असे आहेत ज्याने इन्शुरन्स म्हटलं की ते थोडे लांब सरकतात किंवा पॉलिसी संदर्भात थोडासा अवेअरनेस नसतो. बरोबर. तर आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत आणि तुमची सक्सेस जर्नी आपण जाणून घेणार आहोत. मला पहिल्यांदा तुला विचारायचं असं आहे की आपण आपल्या प्रवासाला सुरुवात नेमकी कधी आणि कशी केली? नमस्कार. सर्व भाविकांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. सुरुवात माझ्या प्रवासाला अशी झाली की सगळ्यात पहिले तर कॉलेजनंतर मी माझं रेग्युलर करिअर सुरू केलं. माझी कॉमर्समधनं डिग्री झाल्यानंतर मास्टर डिग्री पण झालेली आहे. ती सुरू केल्यानंतर मी जॉब करत होते. जॉब करत असताना 10 वर्ष साधारण मी जॉब केला, जिथे मी मॅनेजर म्हणून एका कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून जॉब करत होते. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं आपण काहीतरी बिझनेसमध्ये यायला पाहिजे, कारण की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा आपण जॉब करतो तेव्हा आपल्याला वेळ खूप जास्त द्यायला लागतो दुसऱ्या कंपन्यांसाठी किंवा दुसऱ्या लोकांच्या कामासाठी. तर मी असं ठरवलं की आपण स्वतःचा बिझनेस चालू करूयात. मग मी एक बिझनेस चालू केला, ज्याच्यामध्ये माझा स्वतःचा एक डेटा एंट्री अँड प्रोसेसिंगचा पण बिझनेस होता, ज्याच्यामध्ये मी 5 वर्ष कन्सिस्टंटली काम केल्यानंतर साधारण एक 4-5व्या वर्षानंतर मला असं वाटलं की माझ्याकडे अजून थोडा स्पेअर टाईम आहे, तर मी वेगळं काहीतरी अजून करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये मला स्वतःला मी काहीतरी सिद्ध करू शकेल असं वर्किंग करण्याच्या दृष्टीने मी बघत होते. आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये तशी मी ॲक्सिडेंटली आले म्हटलं तरी चालेल, कारण की मला वाटलं नव्हतं की इन्शुरन्स सेक्टरमध्ये काही करू शकेल मी. बट माझ्या भावानी मला एक दिवस सांगितलं होतं की असं इन्शुरन्ससाठी तुला काही अपॉर्च्युनिटीज आहे, जर का जायचं असेल तर तू बघू शकतेस. सो मी गेले, तिथे बघितलं बऱ्यापैकी, पण पहिल्यांदा मला असं वाटलं की कदाचित नाही माझ्यासाठी हे फील्ड चांगलं, करून बघायला हरकत नाही, म्हणून मग मी इन्शुरन्सला सुरुवात केली. पण जसजसं मी इन्शुरन्समध्ये ट्रेनिंग्स घ्यायला सुरुवात केली, काही गोष्टी जेव्हा समोर आल्या, काही डेटा समोर आला, तेव्हा माझ्या अशा लक्षात आलं की ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये अवेअरनेस लोकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक फॅमिलीला एक सिक्युरिटीची आवश्यकता आहे. आज इन्शुरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याच्यामध्ये सिक्युरिटी ही प्रत्येक फॅमिलीची, नुसती फॅमिलीची नाही, आज बिझनेस आहे, कुठलाही बिझनेस तुम्ही करता तर त्याचीसुद्धा सिक्युरिटी तुम्ही इन्शुरन्सच्या माध्यमातून करू शकतो. तर मला असं वाटलं आपण या क्षेत्रात काम करू शकतो, आणि म्हणून मग मी माझा जर्नी तिथून कंटिन्यू करायचं ठरवलं. म्हणजे एकूण असं म्हणायला हरकत नाही की 5 वर्ष प्रदीर्घ तुमचा जो एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला होता,
त्यात तुमच्याकडे बऱ्यापैकी डेटा कलेक्शन झालेलं होतं, बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट तुमच्याकडे आलेले होते आणि कदाचित त्याच नंबर्सचा की त्याच डेटाचा तुम्हाला उपयोग झाला तुमच्या इन्शुरन्ससाठी? येस, नक्कीच झाला. त्याचा मला बऱ्यापैकी उपयोग झाला. मग त्याच्यामध्ये पण भरपूर चॅलेंजेस आले. जसं मी म्हटलं की लोक इन्शुरन्स म्हटलं की पहिल्यांदाच खूप निगेटिव्ह होते. म्हणजे आजपासून 15 वर्षापूर्वीचा जर का इन्शुरन्सचा सिनारो बघितला की इन्शुरन्सचे लोक आलेत म्हटल्यावर लोक दूर पळून जायचे. म्हणजे असे अनुभव आम्ही घेतलेले आहेत की फोन न उचलणे, आल्यानंतर लोक आपल्याला अटेंड करणार नाही किंवा ते अवेलेबल नाही आहे, वेळ नाही आहेत, अशा गोष्टी खूप आम्ही पहिल्यांदाच म्हणजे हा स्ट्रगलिंग पॉईंट होता असं म्हटलं तरी चालेल. निगेटिव्हिटी जी म्हणतो ना आपण, एक ती निगेटिव्हिटी समाजात खूप होती इन्शुरन्सला घेऊन. पण एक मला असं वाटायचं प्रत्येक वेळेस की नाही ठीक आहे, ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते. सो माझं काम आहे ॲडवाईस देणं आणि मी ते करते. आणि ते करणं हे मी खूप चांगल्या पद्धतीने कसं करू शकेल जेणेकरून लोकांना त्याचं महत्त्व पटेल याच्यासाठी मी काम करत राहिले. ग्रेट. असं म्हणतात की बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला पटवणं एखाद्या कामासाठी मुळात त्याचा फायदा त्याच्यामध्ये आहे हे त्याला जाणत नाही, पण ते आपण त्याला पटवून देतो. आणि मग त्या प्रवासात तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या व्यक्तीला पटवून या पॉलिसीबद्दल सगळं समजावून सांगितलं आणि त्याने स्वतः कन्व्हर्ट पण झाला? नाही, सगळ्यात पहिल्यांदा तर ह्याच्यामध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये वर्किंग करतो. इन्शुरन्स म्हटल्यानंतर नवीन शिकण्यासारख्या गोष्टी असतात, तर फॅमिली मेंबर्समध्ये निश्चित काम करतो. मग काही फॅमिली मेंबर्सबरोबर काम केल्यानंतर मग आजूबाजूला मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर काम करत गेलो. पण त्याच्यामध्ये पण असं होत नाही प्रत्येक वेळेस की आपण प्रत्येकाकडे ज्यांच्याकडे जातो ते लगेचच आपल्याला हो म्हणतील. पण मग ती जी कन्सिस्टन्सी आहे, ती जी त्यांचा फॉलोअप घेणं, या ज्या गोष्टी आहे ना, या गोष्टींवरती वर्किंग करणं गरजेचं आहे असं मला वाटलं. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्रत्येक वेळेस फॉलोअप घेणं हे आपलं काम आहे, पण समोरच्याकडनं रिस्पॉन्स येतोय की नाही येणं याचं जजमेंट घेणं, या गोष्टींचा दोन्ही गोष्टींचा मेळ साधणं हा महत्त्वाचा आहे. म्हणजे माझ्या फॉलोअपनी कोणी इरिटेट पण व्हायला नको याची मला काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीची समोरच्या व्यक्तीच्या फॅमिलीची नीड ही कंप्लीट करणं हे पण माझंच कर्तव्य आहे असं समजून मी काम त्याच्यामध्ये करत गेले. ग्रेट. या फील्डमध्ये बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोन करतात आणि सांगतात की तुम्ही पॉलिसी घेतली आहे का, तर तुम्ही एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेऊन टाका असं जेव्हा म्हणत असतो तेव्हा डोक्यात पहिल्यांदा हा प्रश्न येतो की समोरच्या व्यक्तीचा फायदा किती आहे, हा सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन रेज होतो. आणि मग समोरचा पहिल्यांदा कॅल्क्युलेशन लावायला लागतो की यांचा फायदा आहे म्हणून मला हे पटवत आहेत, म्हणून मला समजवण्याचं काम करत आहेत का, असं वाटत असतं. तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे की समोरच्या व्यक्तीने अगदी तुम्हालाच निगेटिव्ह धरलं त्या सगळ्या गोष्टींमध्ये? फ्रँकली अशा गोष्टी घडतात. अजून आता कमी झाला आहे याचं प्रमाण. पण जसं मी सांगितलं, आम्ही 15 वर्षापूर्वी जेव्हापासून काम करत होतो तेव्हा लोकांना असं वाटायचं की इन्शुरन्स ॲडवायझर किंवा इन्शुरन्स एजंट जे आहेत हे मुळात त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आमच्याकडनं पॉलिसी घ्यायला येतात. आणि पण मग आणि आउटराईट कधी कधी लोकांनी प्रश्न विचारले, मॅडम तुम्हाला त्याच्यात कमिशन जास्त मिळतं म्हणून तुम्ही हा बिझनेस करता. पहिले मला थोडंसं त्याचं वाईट वाटायचं, थोडं हे पण वाटायचं की प्रत्येक जण कामच करतो आणि प्रत्येक जण काम हा पैशासाठी करतो. बट डेफिनेटली जेव्हा तुम्ही पैशासाठी काम करतात तेव्हा तुमचा बेनिफिट आणि समोरच्याचा बेनिफिट या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. माझा काम करण्यामागचा मोटो हा होता की समोरच्याचा बेनिफिट त्याच्या अशा कालावधीमध्ये होऊ शकतो की ज्यावेळेस त्याच्या कुटुंबाला त्याची खूप जास्त गरज असेल. आणि त्याचबरोबर अशा वेळेस की जेव्हा ती व्यक्ती स्वतः फायनान्शियली काही गोष्टी प्लॅन करू शकत नसेल किंवा काही कारणाने फायनान्शियल क्रायसिसमध्ये असताना त्यांनीच केलेल्या सेव्हिंगचा किंवा त्यांनीच केलेल्या काही प्लॅनिंगचा त्यांना उपयोग होऊ शकतो, हा माझा मोठो असायचा. त्याच्यामुळे लोक जेव्हा असं म्हणायचे की तुमचा त्याच्यात फायदा आहे, त्याच्यानंतर मग मी लोकांना सांगायला सुरुवात केली डेफिनेटली माझा फायदा आहे, पण माझा फायदा जितका आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त फायदा तुमचा आहे. कारण जो फायदा माझा आहे तो मला माझी कंपनी देणार आहे, तर तुमच्या ह्याच्यातनं येणार नाही. आणि प्रत्येकाने हीच गोष्ट जेव्हा समजायला सुरुवात करेन की येणारा इन्शुरन्स ॲडवायझर हा तुमच्या फॅमिलीच्या भल्यासाठी आलेला असतो, तर कदाचित मला असं वाटतं हा सिनारो वेगळा होईल. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये इन्शुरन्सचं प्रमाण हार्डली ॲडिक्वेट इन्शुरन्स म्हणजे अगदी ज्यांना जितका गरजेचं आहे
तितका इन्शुरन्स जर का म्हटलं तर नॉट इवन मोर दॅन 5%. म्हणजे अजूनही या सेक्टरमध्ये बरेच चॅलेंजेस आहेत. एक्झॅक्टली. बरंच मोठं मार्केट आहे. सो नक्कीच तुम्हाला या सगळ्या मार्केटमध्ये जाऊन सगळ्या लोकांपर्यंत पोहोचायची मोठी संधी तुमच्यासमोर अजून सुद्धा आहे थोड्या वर्षांच्या कालावधीमध्ये. असं झालं कधी की एखाद्या क्लायंटला आपण सक्सेसफुली त्याचा क्लेम मिळवून दिला आणि मग तो एकदम हॅपीली तुम्हाला भेटला आणि सांगितलं की मॅम थँक्यू सो मच, माझा इन्शुरन्स पास झाला, मला खूप गरज होती आणि तेव्हाच बरोबर मला पैसे मिळाले, असं कधी झालं? असं माझ्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा झालेलं आहे. एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल मला की जितका आनंद आम्हाला पॉलिसी दिल्यानंतर होतो ना, त्याच्यापेक्षा जास्त कुठल्या फॅमिलीला जेव्हा इन्शुरन्सची गरज पडते, जेव्हा त्यांच्याकडे क्लेम येतो, तर क्लेमचे पैसे येतात किंवा क्लेमच्या माध्यमातून त्यांची कुठली तरी गरज भागली जाते ना, तो आनंद असतो ना, तो आम्ही शब्दात सांगू शकत नाही. कारण की लिटरली कधी कधी ना लोक अशा पद्धतीने अप्रोच होतात की आमच्या पण डोळ्यात पाणी येऊन जातं की काय आहे, म्हणजे आपण जे काम करतोय कुठेतरी एक वाईट वाटलेलं असतं, लोकांनी आपल्याला अशा पद्धतीने ट्रीट केलंय. आणि जेव्हा क्लेम देतो त्यावेळेस ज्या लोकांनी त्याचा अनुभव घेतलाय, त्या लोकांच्या ज्या भावना असतात, ज्या पद्धतीने ते एक्सप्रेस करतात, तेव्हा असं वाटतं की नाही, मी जे काम आत्ता करते आहे ना, ते काम जगातलं बेस्ट काम आहे. आणि कुठल्या तरी फॅमिलीसाठी, कुठल्या तरी जगातल्या कुठल्या ना कुठल्या तरी भल्यासाठी मी काम करते, ह्याची मला परत एकदा म्हणजे स्वतःला एक एनर्जी त्याच्यामुळे येते. आणि मग मला असं वाटतं नाही, अजून मी जास्त काम करायला पाहिजे. मला पण एकदा झालं असं ना की रात्र एकदम अस्वस्थ होतो आणि बऱ्यापैकी पैशांची अडचण होती, फार टेन्शन होतं. 4 मित्रांना फोन केले, अरे मित्रा मला पैसे लागत आहेत, 50,000 1 लाख काय होतंय का बा, मला अर्जंट द्यायचे उद्या सकाळ, असं होतं. झोपलेलं होतं, अचानक सकाळी मोबाईल पाहिला आणि मेसेजमध्ये होतं 45,000 क्रेडिटेड इन युअर अकाउंट फ्रॉम द पॉलिसी. सो ॲट दॅट टाईम आय वॉज सो मच हॅपी की अरे मला अशा वेळी पैसे मिळाले जेव्हा मी लोकांकडे पैसे मागतोय. सो तुम्ही जसं म्हणा डोळ्यात पाणी आलं तुमच्या, तसं माझ्यासोबत घडलं त्यावेळी की अचानक मला खूपच अगदी घाई करून आलं की अरे पॉलिसी मी घेतली, दॅट वॉज व्हेरी ग्रेट डिसिजन ऑफ माइंड, मला त्यावेळी फील झालं. तर असं तुमच्याबद्दल कधी घडलं आहे की एखादा क्लायंट तुम्हाला येऊन अशा पद्धतीने रिॲक्ट झाला, असं काही घडलं तुमच्यासोबत? हो, मॅच्युरिटीच्या वेळेस तर निश्चितच अशा गोष्टी खूपदा घडतात. जसं की मुलांचे एज्युकेशन असतात. बऱ्याचदा लोकांचं प्लॅनिंग असतं की मुलगा 10वी झाल्यानंतर 16व्या वर्षी किंवा 18व्या वर्षी मला एक प्रॉपर पैसा मिळायला पाहिजे. आणि ते प्लॅनिंग जेव्हा केलेलं असेल आणि आपण जेव्हा ॲडवाईस देतो, म्हणजे माझे असे भरपूर लोक आहेत की ज्यांना मी त्यांच्या मुलांच्या 12वी नंतर पुढच्या करिअरसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस त्यांना सांगितला होता तेवढा ऑलमोस्ट तेवढा पैसा त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांनी जे छोटं प्लॅनिंग करत सेव्हिंग करत जो पैसा त्यांना यावेळेस उपयोगात आला ना, तो त्यांना खरंच खूप म्हणजे साथ देऊन गेला. कोविडच्या दरम्यान आपण बघितलं की खूप लोकांचे जॉब गेले, खूप लोक फायनान्शियली वीक झाले. तर या वेळेस बऱ्याच लोकांनी मला त्यांच्या सेव्हिंग्समधनं विचारलं की आपल्या सेव्हिंगमधनं आपण काही पार्शियल विथड्रॉ करू शकतो का, किंवा माझ्या मुलाच्या एज्युकेशनसाठी मला पैसे भरायचे, मी आत्तापर्यंत जे पॉलिसीमध्ये सेव्ह केलं आहे त्यातनं मी काही देऊ शकते का. तर मला इथे सांगायला खरंच छान वाटतं की आत्तापर्यंत लोकांचा हाच व्ह्यू होता की मेल्यानंतरच पॉलिसीचे पैसे मिळतात. हा एकदम चुकीचा कन्सेप्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला पॉलिसीमध्ये आजकाल सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही असताना, तुम्ही नसताना, तुमच्या प्रत्येक गोलवरती, मुलांचं एज्युकेशन म्हणा, मुलांचं मॅरेज म्हणा, किंवा तुमचं स्वतःचं रिटायरमेंट, आजकाल असे प्लॅनिंगसुद्धा आलेले आहेत की तुमचं प्रॉपर रिटायरमेंट प्लॅनिंग ॲज अ पेन्शन तुम्ही करू शकता. आणि डेफिनेटली ते तुम्हाला एक गॅरंटेड रिटर्न्स पण देतात. जसं तुम्ही म्हटलात की असा अनुभव काही आलेला आहे का, तर असे पार्शियल विड्रॉ किंवा मुलांच्या एज्युकेशनसाठी मी बऱ्याचदा पैसे दिले आहेत. आणि क्लेमच्या स्वरूपात जेव्हा मी पैसे दिलेत त्याचा एक प्रसंग सांगायला आवडेल मला की रिसेंटलीच झाला आहे. अशा बऱ्याच घटना घडल्या, पण एक रिसेंट सांगते स्टोरी. माझे क्लायंट आहेत ज्यांनी माझ्याकडनं इन्शुरन्स घेतला होता. ॲक्च्युली त्यांना इन्शुरन्स माझ्याकडनं घ्यायचा असं खूप मनापासून तेव्हा इच्छा नव्हती, पण मग मी त्यांना बऱ्याच गोष्टी कन्व्हिन्स केल्या, बऱ्याच गोष्टी सांगितल्या, सर अशा पद्धतीने तुम्हाला हे बेनिफिट्स त्याच्यातनं मिळू शकतील. आणि एक फायनल डे ते बोलले की ओके फाईन, मी तुमच्याकडे सुरुवात करतो. आणि साधारण 72,000 रुपीज त्यांनी माझ्याकडे इयरली पे करत होते ते माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 3.5-4 वर्ष त्यांनी माझ्याकडे कंटिन्युअसली पे केले पैसे.
आणि कोविडमध्ये पण त्यांना असं वाटलं होतं की मी ते पैसे त्यातनं काहीतरी विथड्रॉ करावे. तर मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही विथड्रॉ करायचेच म्हणले तर तुम्ही करू शकतात, पण खूप कमी अमाऊंट तुम्हाला त्याच्यातनं मिळेल. तर बेसिकली तुम्हाला जर का दुसऱ्या कुठल्या ह्याच्यातनं करता येणार असेल तर तुम्ही आत्ता मॅनेज करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर मग आपण तुमच्या पॉलिसीबद्दल विचार करू. तर त्यांनी ते कन्व्हिन्स झाले, त्यांना समोर वाटलं की नाही ठीक आहे ओके. मग त्यांनी त्यांची अरेंजमेंट त्यावेळची थोडी अमाऊंट होती त्यांनी ती केली. अनफॉर्च्युनेटली कोविडच्या नंतर, कोविड संपल्यानंतर म्हणजे रादर असं मला कोविडच्या मध्ये झालं असतं तर कदाचित कोविडनी झालं असं वाटलं असतं, पण कोविड नंतर साधारण 2022मध्ये अनफॉर्च्युनेटली त्या व्यक्तीची डेथ झाली. त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या 15 दिवस आधी त्यांची डेथ झाली आणि त्याच्यानंतर जो काही समोर आला असेल सिनारो, म्हणजे मला त्यांच्या मुलीचा फोन आला तेव्हा मला असं वाटलं कदाचित लग्नाचं इन्व्हिटेशन वगैरे असेल म्हणून फोन केला, पण त्यांनी मला सांगितलं की बाबा गेले. सो आय वॉज शॉक की या सगळ्या गोष्टी ऐकून. जेव्हा तिने मला फोन केला तेव्हा ऑलरेडी म्हणजे तिने 10 दिवसानंतर मला फोन केला होता आणि तेव्हा तिने मला विचारलं असं असं झालंय, बाबा गेलेत. तर मला तर पहिले सुचलंच नाही काही, कारण की 15 दिवसांनी लग्न होतं माझं, त्यांच्याशी कंटिन्युअस बोलणं चालू होतं. तर मग मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, पण ती म्हणे की थोडासा पैशांची पण गरज आहे मला, कारण की अर्धवटच पेमेंट झालेले आहेत लग्नाचे. सो मी तिला म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. नाशिकमध्ये नव्हती ती, नाशिकच्या बाहेर होती. मी तिला सांगितलं तुझ्या आईला इकडे घेऊन ये आणि मग आपण सगळं वर्किंग करू. आणि ह्याच्यामध्ये ती संध्याकाळी 6:30 वाजता आली ऑफिसला. ऑपरेशन ॲक्च्युली ऑलमोस्ट बंद होण्यावरती होतं, पण तरीसुद्धा मी ऑपरेशनला रिक्वेस्ट करून त्यांची प्रोसेस त्याच दिवशी केली आणि तिसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांचा फोन आला की ताई माझ्या अकाउंटला पैसे आलेत. आणि दॅट वॉज 73 लाख रुपीज जे मी त्यांना दिले होते. त्याच्यानंतर ते पैसे आले हे सांगताना सुद्धा ती बाई एवढी रडली ना. ती म्हणजे माणूस गेल्याचं दुःख प्रत्येकालाच आहे, पण शेवटी जो माणूस जातो ना त्याच्याबरोबर जो फायनान्सचा सेटबॅक मिळतो ना तो तुम्हाला इन्शुरन्स देतो. आणि हा जो विचार आहे ना, हाच विचार घेऊन प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. प्रत्येकाने हा विचार नाही केला मी मेलो तर काय. फॅमिलीसाठी इन्शुरन्स हा तुमच्यासाठी नाहीच असं तुम्ही पकडा. इन्शुरन्स हा तुमच्या फॅमिलीसाठी आहे, तुमच्या बिझनेससाठी आहे, तुम्ही केलेल्या प्रॉपर्टीसाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही थोडाफार खर्च करतायत ना तर तो तुमच्या फायद्याचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. रिअली लाईफ ही खरंच अनसर्टन झालेली आहे. म्हणजे कधीही कोणासोबत काय होईल काय सांगता येत नाही. आणि त्यावेळी हे मॅजिक घडल्यासारखं होतं की तुमचेच पैसे तुम्हाला दुपटीनं तिपटीनं जेव्हा मिळतात तेव्हा तो आनंद खरंच कदाचित गगनात मावत नसेल. दुःख तर तेवढंच आहे आणि आनंद पण तेवढाच असेल. यात काही असतं तरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येकाने प्रत्येकासाठी पॉलिसी घेतलीच पाहिजे. ती कुठल्या प्रकारची पॉलिसी आहे हा प्रश्न आपल्यासमोर बऱ्याचदा असतो. बरेच लोक विचार करतात की नेमकं हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घ्यायची, वेल्थ संदर्भात घ्यायची, कुठली नेमकी पॉलिसी घ्यायची, हा क्वेश्चन मार्कसुद्धा बऱ्याच लोकांच्या समोर असतो. सो थोडक्यात आम्हाला सांगा की कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत नेमक्या पॉलिसीच्या, कोणते कोणते प्रकार आहेत पॉलिसीचे, जेणेकरून लोकांना त्या त्या कॅटेगरीतल्या लोकांना त्याचा बेनिफिट होईल. आता आज म्हटलं ना तर इन्शुरन्स प्रत्येक एका गोष्टीसाठी आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर लाईफ, हेल्थ, तुमचा बिझनेस, सायबर इन्शुरन्स आहे. आजकाल सिक्युरिटी तुम्हाला माहिती आहे, बँकिंग, हॅकिंग ह्या सगळ्या खूप गोष्टी आहेत. ऑनलाईनमध्ये हॅकिंग वगैरे आपण बघतो, तुमचे अकाउंट्स हॅक होतात, त्याच्यासाठी इन्शुरन्स आहे. तुम्ही बिझनेस करतात, ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टमध्ये तुमचा बऱ्यापैकी माल जातो येतो, करोडोचे ट्रान्झॅक्शन्स ट्रान्सपोर्टमधनं जातात, त्याच्यासाठी सुद्धा इन्शुरन्स आहे की अनफॉर्च्युनेटली काही ॲक्सिडेंट वगैरे झाला तर तो तुम्हाला इन्शुरन्सच्या माध्यमातून कव्हर करता येतो. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीचा इन्शुरन्स आहे. नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये काही आलं, खूप लोकांना असं वाटतं की नॅचरल कॅलॅमिटीज झाली तर इन्शुरन्स ट्रिगर करत नाही, पण असं नाही आहे. जसं आपल्याला माहिती आहे की बद्रीनाथ केदारनाथला जो प्रलय झाला होता किंवा आत्ता रिसेंटली कोल्हापूरमध्ये वगैरे जे झालं होतं, तर यावेळेस आम्ही बद्रीनाथ केदारनाथच्या वेळेस तर आम्ही लिटरली लोकांचे सर्व डॉक्युमेंट्स वाहून गेलेले असताना आमच्याकडच्या असलेल्या डॉक्युमेंट्सवरती म्हणजे कंपनीकडे
जे आजकाल डिजिटलायझेशनमुळे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि कंपनीकडे रेकॉर्ड असतात, त्याच्यावरती कंपन्यांनी ऑलमोस्ट 70 to 80% क्लेम लोकांना जाऊन दिलेले आहेत. सो असं काहीच नाही, नॅचरल कॅलॅमिटीजमध्ये पण तुम्ही इन्शुरन्स घेऊ शकता. त्याच्याच बरोबर आज तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्ही स्वतःसाठी बरोबरच तुमच्या बिझनेसचा पण खूप मोठ्या प्रमाणात वापर करून घेऊ शकतात. इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या खूप सारे लॉसेस कव्हर करू शकतात. जसं फायर होते कधी कधी कंपन्यांमध्ये, पूर्णच्या पूर्ण सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये नष्ट होऊन जातं, किंवा त्याच्यामध्ये ह्युमन लॉसेस सुद्धा होतात ज्याच्यामध्ये कंपन्यांना पैसे पे करायला लागतात, तर ते इन्शुरन्सच्या माध्यमातून कंपन्या कव्हर करू शकते. त्याचबरोबर तुमच्या जसं मी सांगितलं ट्रान्सपोर्टमध्ये काही ॲक्सिडेंट झाला तर त्याच्यामध्ये जो काही माल असेल त्यासाठी तुम्ही अगदी थोडा इन्शुरन्सची अमाऊंट पे केली तरी तुमचा करोडोचा लॉस त्याच्यामधनं कव्हर होऊ शकतो. आपलं लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉईंट आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण असंख्य लोकांना पॉलिसी संदर्भात, इन्शुरन्स संदर्भात सगळं गाईड करत असतात आणि लोकांपर्यंत अवेअरनेसचं काम जास्तीत जास्त करत असतात. तर पॉलिसी सगळेच विकतात, सगळे लोक पॉलिसी विकतात. मग तुमच्याकडून नेमकं घेतल्यावर आम्हाला काय बेनिफिट आहे, म्हणजे काय डिस्काउंट मिळणार आहे, फार असं काही आहे की नेमकं काय एक्झॅक्ट त्याच्यामध्ये बेनिफिट आम्हाला मिळणार आहे? बेनिफिट सगळ्यात पहिल्यांदा ना, जेव्हा कधी तुम्ही इन्शुरन्स घेतात, मला असं नाही म्हणायचं की याच्यामध्ये मला नवीन लोकांना तुम्ही प्रेफरन्स देऊ नका असं मला म्हणायचं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही इन्शुरन्स, कुठलाही तुमची फायनान्शियल सिक्युरिटी जेव्हा तुम्ही करतात ना, तेव्हा तुम्ही समोरची व्यक्ती किती क्रेडिटेबल आहे, किती क्रेडिबल आहे, किती विश्वास ठेवण्यासाठी पात्र आहे याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. जनरली काय होतं, लोक 4-6 महिने येतात इन्शुरन्समध्ये, येतात थोडंफार काहीतरी तुम्हाला माहीत नसलेलं पण प्रॉडक्ट, त्यांनाही काही माहीत नसतं, ते तुम्हाला पाहिजे ते एखादं प्रॉडक्ट देतात, एखादा पॉलिसी देतात आणि निघून जातात. आणि त्या केसमध्ये काय होतं, तुम्हाला पण माहीत नसतं, तुम्ही त्याच्यातनं पैसे भरत नाहीत किंवा भरले जात नाही, मग तुमचा लॉस होतो. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी असते की जी पॉलिसी तुम्हाला दिली आहे, जो प्लॅन तुम्हाला दिला आहे, तो तुमच्या गरजेचा आहे की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा असतो. तो जर तुमच्या गरजेचा नाही आहे तर तो त्यावेळेस तुम्हाला उपयोगी पडला नाही तर तुम्ही भरलेल्या पैशाचा तुम्हाला उपयोग नाही म्हणून तुम्ही नाराज होतात. मग अशा वेळेस तुम्ही किती वर्षापासून कन्सिस्टंटली ॲडवायझर तुमचं काम करतोय हे बघणं गरजेचं आहे. त्याचा टोटल पोर्टफोलिओ चेक करणं गरजेचं आहे. किती लोकांना तुम्ही आत्तापर्यंत सिक्युरिटी दिली आहे, त्यांना किती प्रमाणात क्लेम सेटल केलेले आहेत, किती प्रमाणात त्यांनी दिलेल्या सर्व्हिसेस तुम्हाला आवडल्या आहेत किंवा आवडता आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. जसं आता माझ्या बाबतीत म्हणलं तर मी ऑलमोस्ट 1000 कस्टमर्स आहेत माझे, 1000च्या जवळपास कस्टमर आहेत आणि यांचा 100 CRचा पोर्टफोलिओ मी मॅनेज करते आहे, ज्याच्यामध्ये क्लेम सेटलमेंट म्हणलं तर आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे असा एकही क्लेम नाही आहे माझ्याकडे की जो मी सेटल केलेला नाही आहे. सो ही माझी USP आहे, हे मी सांगेल. आणि USP आहे 100% पॉलिसी रिटर्न मिळणार आहे, तो लगेच कॉन्टॅक्ट करा यांच्याशी आणि नीड बेस्ड सोल्युशन मी ऑलवेज प्रोव्हाइड करते. सो एक फॅमिली मेंबर आहे, तो सॅलरीड असेल तर त्याची फॅमिली आणि त्याचं सॅलरी आणि त्याचं स्वतःचं एक विश्व असतं, त्याची नीड वेगळी असते. इंडस्ट्रियलिस्ट आहे तो स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून एक व्यक्ती म्हणून आहे, त्याचबरोबर त्याचा बिझनेस आणि त्याचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या बेनिफिटसाठी त्यांना काही काम करायला लागतं. त्याचबरोबर त्यांच्या कंपनीच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने वर्किंग करायला लागतं. तर त्यांची नीड वेगळी असते, त्यांची गरज वेगळी असते. तर त्यांच्या प्रत्येकाच्या गरजेनुसार मी त्यांना काय गरजेचं आहे हे प्रॉपर प्लॅनिंग करून देते. त्याचप्रमाणे त्यांनी आधी काय केलं याचा पण विचार करते, काय करणं गरजेचं आहे, किती प्रमाणात करणं गरजेचं आहे हे सुद्धा सांगते. एक अनुभव इथे हा पण सांगेल की जेव्हा मी एका माझ्या क्लायंटच्या रेकमेंडेशनवरती त्यांच्या मित्राकडे गेले होते, त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही आहे किंवा तुम्ही मला सर्व्हिस प्रोव्हाइड कराल असं माझ्याकडे काहीच नाही आहे. आणि मी त्यांना म्हटलं ओके सर, काही हरकत नाही, एकदा जस्ट रिव्ह्यू करूयात आपण तुमच्या ह्याचा. आणि जेव्हा रिव्ह्यू केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या व्यक्तीचं जो काही प्लॅनिंग केलेला होता दॅट वॉज इन्शुरन्सच्या माध्यमातून जर काही इंडिव्हिज्युअली म्हटलं तर ही वॉज 16 करोड अँड अबाव. सो ही वॉज वेल सिक्युअर्ड. आणि मी त्यांना सांगितलं असं की सर काहीच हरकत नाही, तुमच्याकडे तुम्ही खरंच खूप सुंदर प्लॅनिंग केलेलं आहे तुमच्या स्वतःच्या ॲडिक्वेट इन्शुरन्समध्ये. जसं मी म्हटलं की ओन्ली 1 or 1.5% लोक आहेत, तर त्यातले तुम्ही एक आहात आणि तुम्हाला खरंच आता इन्शुरन्समध्ये टाकायची गरज नाही आहे.
तर त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं, आय मस्ट ॲप्रिशिएट यू, की पहिली अशी एक इन्शुरन्स ॲडवायझर माझ्यासमोर आहे जिने मला सांगितलं आहे की आता तुम्हाला इन्शुरन्समध्ये पैसे टाकायची गरज नाही. सो दॅट इज वॉट माय USP, की तुमची जी गरज आहे ना तीच मी तुम्हाला सांगेल. अँड त्याच्यामुळे मी अपील करेल की सगळ्यांनी मला कनेक्ट करावं, मला कॉन्टॅक्ट करावा आणि मी त्यांना बेस्टच देईल याचा मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे. 100%. बऱ्याचदा असं होतं की नाही म्हणणं सुद्धा जमलं पाहिजे, नाही तर आपल्याकडे प्रॉफिट येतो आहे, बेनिफिट येतो आहे, क्लायंट येतो म्हणून लोक सगळं घेत जातात, ते काम करत जातात. पण तुम्ही ट्रुली सांगितलं की तुम्ही समोरच्या क्लायंटला व्यवस्थित सांगितलं की तुम्हाला खरंच गरज नाही, आणि हे खूप महत्त्वाची गोष्ट, तुमची USP तुम्ही आता मगाशी बोललात. सो आय वॉन्ट टू आस्क यू की व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ. म्हणजे एवढे सगळे तुमचे क्लायंट झाले, 1000 अँड अबाव तुमचे क्लायंट्स आहेत, तुमच्या लाईफचं पर्पज काय राहिलं आता नेमकं? एवढं सगळं तुम्ही सक्सेस मिळवलेलं आहे, सक्सेसफुली तुमचा बिझनेस रन चाललेला आहे. सो व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ? सगळ्यात पहिले तर माझा जसं मी म्हटलं, मी जसजशी इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जुनी होत गेले ना तसा माझा त्याच्याबद्दलचा दृढ विश्वास वाढत गेला असं म्हणावं लागेल. की मला असं वाटतं आता माझे 1000 क्लायंट आहे, पण मला असं वाटतं माझे स्वतःचे 10,000 तरी कमीत कमी क्लायंट व्हायला पाहिजे. 1,00,000 लोकांना पुढच्या 5 वर्षामध्ये, कमीत कमी 1,00,000 लोकांना इन्शुरन्समध्ये अवेअरनेस देणं, त्यांना कंप्लीट इन्शुरन्सबद्दल माहिती देणं, हे माझं ध्येय आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये मी कमीत कमी 1,00,000 लोकांना इन्शुरन्समध्ये अवेअर करेल. ह्याच्यासाठी मी बऱ्याचशा गोष्टी सुरू केल्या आहे. जसं काही ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्सचं अवेअरनेससाठी मी काम करते आहे. कोविडनंतर इन्शुरन्सचं काम करणं थोडंसं सोपं झालं आहे असं मला सांगायला आवडेल. बऱ्याच लोकांना आता अवेअरनेस आला आहे की इन्शुरन्स हा किती महत्त्वाचा आहे. पण ग्रामीण भागात तरीसुद्धा बऱ्याच लोकांना अजून याबद्दल माहिती नाही आहे. त्यांचे बऱ्याचशा गोष्टींबद्दल म्हणजे गैरसमज आहेत, तर ते मला दूर करायचे आहे. आणि अशा पद्धतीने मी बऱ्याच म्हणजे नाशिकच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाऊन मी आता सध्या इन्शुरन्समध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे. नथिंग सो तुम्ही लर्निंग प्रोग्राम पण चालवता, तुमच्याकडून ट्रेनिंग प्रोग्राम पण तुम्ही अरेंज करतात. आय थिंक त्याचा बेनिफिट हाच आहे की लोकांपर्यंत तो प्रॉपर मेसेज जाणं. हो, ट्रेनिंग प्रोग्राम मी त्याच्यासाठी करतेच अरेंज. मी इंडस्ट्रीजमध्ये फायनान्शियल अवेअरनेस ट्रेनिंग घेते, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं फायनान्शियल अवेअरनेस कुठपासून म्हणजे अवेअरनेस कसा घ्यायला पाहिजे, फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, इन्शुरन्स हा तुमचा बेसिक का असला पाहिजे. बेस म्हणजे पाया, हा पाया जर का तुमचा घट्ट आहे, पक्का आहे, तर तुम्ही त्याच्यावरती कितीही मोठी बिल्डिंग उभारली तरी ती पडणार नाही याची गॅरंटी आहे. म्हणून इन्शुरन्स हा बेस असला पाहिजे, याचं मी ट्रेनिंग देते. त्याचबरोबर मी स्वतः इन्शुरन्स ॲडवायझर्स जे ऑलरेडी एजंट म्हणून काम करत आहेत त्यांनासुद्धा ट्रेन करते की इन्शुरन्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. जसं मी सांगितलं की 1,00,000 लोकांना मला इन्शुरन्समध्ये त्यांचा अवेअरनेस क्रिएट करून द्यायचा आहे, तसं मला माझ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून अजून कमीत कमी 3,000 ते 4,000 एजंट्स ॲडवायझर यांना ट्रेन करायला आवडेल की तुम्ही कशा पद्धतीने इन्शुरन्समध्ये काम करू शकतात आणि तो तुमचा सोशल वर्कसुद्धा कसा असू शकतो. कारण आज ही काळाची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजची जी युवा पिढी आहे त्या युवा पिढीला मी सांगेल की हे लोक इन्शुरन्सपासून दूर जातात किंवा त्यांना थोडंसं असं वाटतं की टफ आहे, लोकांकडे कसं जायचं. पण मी त्यांना एक अपॉर्च्युनिटी त्यांना ही आहे, जसं तुम्ही आत्ता म्हटला होतात की 5%च लोक आत्तापर्यंत इन्शुरन्समध्ये आहेत, तर 95% मार्केट तुम्हाला ओपन आहे. सो यू कॅन ग्रो युअर सेल्फ अनलिमिटेडली. तुम्ही याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी कमवू शकता. तुम्ही सोशल वर्क करतात, तुम्ही पैसा कमवतात, तुम्ही रेकग्नाईज करतात, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स किंवा हे रेकग्नायझेशन जे आहे ते या माध्यमातून मिळू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा, तुम्ही जे काम करणार आहात इन्शुरन्सच्या माध्यमातून, तर तुम्ही तुमच्या कंट्रीला सुद्धा त्या ह्याच्याने डेव्हलप करणार आहात. बिकॉज तुमच्या कंट्रीचा GDP हा तुमच्या कंट्रीच्या इन्शुरन्स कॉन्ट्रीब्युशन बरोबर तेवढाच अटॅच आहे. म्हणजे तुझा वैयक्तिक फायदा नाही तर आपण देशासाठी सुद्धा मोठं कॉन्ट्रीब्युशन निमित्ताने करतो. निश्चित निश्चित. मॅम, तुम्हाला आतापर्यंत एवढ्या सगळ्या कामामध्ये तुम्हाला नक्कीच ॲप्रिशिएट केलं गेलं असणार आहे, पुरस्कार मिळालेले असणार आहे. त्याच्याबद्दल आमच्या रसिकांना पण थोडं सांगा की कुठले कुठे पुरस्कार मिळालेले आहेत. आतापर्यंत इन्शुरन्समध्ये मला तसे बरेच अवॉर्ड्स मिळाले आहेत. इन्शुरन्समधले टॉपचे जसं मी म्हटलं की MDRT हा इन्शुरन्समधला ऑस्कर अवॉर्ड आहे.
जो मला बऱ्याच वेळेस मिळालेला आहे आत्तापर्यंत. त्याच्याबरोबर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे. मला ट्रेनिंग, जसं मी म्हटलं, मी स्वतः ट्रेनर आहे, पण मी ट्रेनर तेव्हा आहे जेव्हा मी कुठेतरी ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर माझे आत्तापर्यंत कमीत कमी 35 ते 40 इंटरनॅशनल ट्रेनिंग्स झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्हाला इन्शुरन्सचं इम्पॉर्टन्स समजवला जातो आणि तो अजून माझ्यामध्ये भिनला जातो असं मी म्हणेल. आणि तीच माझी इच्छा आहे की मी पण तो माझ्यापासून दुसऱ्यांपर्यंत, कारण की जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तो जेव्हा तुम्ही लोकांना शेअर कराल तेव्हा त्यातनं कोणी ना कोणीतरी शिकणार आहे. एक बीज टाकलं की 100 त्याच्यातनं हजारो बीज तयार होतात. तसंच आहे की एक जर का ॲडवायझर ट्रेन झाला तर तो पुढच्या 10 लोकांना सिक्युअर करणारे असा माझा कन्सेप्ट आहे. अशी जर का मी हजारो लोकांना ट्रेनिंग दिलं आणि असे हजारो ॲडवायझर्स माझ्याकडनं जर का ट्रेन झाले तर त्यांना अजून मोठ्या प्रमाणात हा अवेअरनेस करायला सोपं जाईल असं मला वाटतं. छान, तुम्ही लोकांची काळजी घेतात, लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवतात इन्शुरन्स संदर्भातल्या. पण मला तुम्हाला एक सिक्रेट प्रश्न विचारायचा आहे. लोकांच्या अनेक पॉलिसी आपण काढलेल्या आहेतच, तुमच्या किती करोड रुपयांच्या पॉलिसी काढलेल्या आहेत स्वतःच्या वैयक्तिक? माझ्या स्वतःच्या वैयक्तिक म्हटलं तर मी माझ्या स्वतःचा ॲडिक्वेट इन्शुरन्स 1% जसं मी म्हटलं ना की आहे, तर मी ॲडिक्वेट आहे 1%मध्ये. जसं मी सुरुवातीला म्हटलं तर माझा अगदी फ्रँकली सांगायचं तर जेव्हा मी इन्शुरन्समध्ये आले ना तेव्हा माझा हार्डली एक 50-60 हजाराचा इन्शुरन्स असेल. म्हणजे 50-60 हजार मी नाही राहिली तर मिळेल एवढाच इन्शुरन्स होता. आणि फ्रँकली तेव्हा तेवढं फायनान्शियली ग्रोथ पण नव्हती किंवा तेवढे पैसे इन्व्हेस्ट पण करू शकत नव्हते. पण हा पण गैरसमज आहे लोकांचा की माझ्याकडे खूप पैसा असेल तरच मी इन्शुरन्स घेऊ शकतो. आणि हा कन्सेप्ट माझा जेव्हा क्लिअर झाला ट्रेनिंगमधनं तेव्हा मी माझा ॲडिक्वेट इन्शुरन्स केला आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप मी जसजशी ग्रो फायनान्शियली झाले तसतसा मी माझा इन्शुरन्स पण वाढवला. ह्याच्यामध्ये एक गोष्ट अजून सांगायला आवडेल मला की तुम्ही जितका कमी वयात इन्शुरन्स घ्याल ना तितका तुम्हाला तो इकॉनॉमिकल पण पडतो. त्याचबरोबर तुम्ही दरवेळेस तो अपडेट पण करू शकता, तो तुम्हाला हे मिळतो. तुम्ही असा विचार कराल मी 40व्या वर्षी इन्शुरन्स घेईल, तर कदाचित 40व्या वर्षी तुम्ही इन्शुरन्स घेण्यासाठी पात्र पण नसाल, बरोबर. 40व्या वर्षी कदाचित तुम्हाला फिजिकली तुमची फिजिकल कंडिशन अशी असेल की इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला डिनाय करतील इन्शुरन्स द्यायला. आणि अशा गोष्टी कोविडनंतर घडलेल्या आहेत की तुम्ही स्वतःला फिजिकली फिट समजत आहात आणि तुम्हाला असं वाटतं आता मी आज इन्शुरन्स घ्यायला जाईल, आणि जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घ्यायला जातात तेव्हा तुम्हाला समजतं की इन्शुरन्स कंपनी इज नॉट ॲक्सेप्टिंग यू ॲज अ क्लायंट, आणि तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. सो जेव्हा तुम्ही फिजिकली फिट आहात, जितक्या कमी वयात तुम्ही इन्शुरन्स घ्याल तितका तुमचा बेनिफिट जास्त आहे असं मला लोकांना सांगायला आवडेल. ते असं म्हणतात ना, जब जागे तब सवेरा. आणि असं वाटतं आहे की तुमच्याशी संवाद साधल्यानंतर प्रत्येकाला याचं गांभीर्य कळलं असेल, सिरियसनेस कळला असेल, आणि जे झोपलेले असेल पटकन जागे झाले असतील आणि लगेच पटकन ते त्यांचा मोबाईल घेतील. कॉन्टॅक्ट नंबर, हा कॉन्टॅक्ट करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, मॅमचा नंबर आहे, तुम्ही त्यांना संवाद साधा, त्यांच्याशी संपर्क करा त्यांच्याशी आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या तुमच्यासाठी नेमका परफेक्ट इन्शुरन्स कोणता आहे. येस, याच्यासाठी मी एक गोष्ट अजून सांगेल की इन्शुरन्सला तुम्ही तुमचा मित्र समजा. एक वाक्य त्याच्यासाठी सांगायला आवडेल मला. प्रत्येकाला असं वाटतं की मी इन्शुरन्स घ्यावा किंवा नाही घ्यावा. आज कन्सेप्ट असा पण आहे की इन्शुरन्सपेक्षा पण मी जास्त अदर इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त पैसा कमवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इन्शुरन्स हा तुमचा इन्व्हेस्टमेंट नाही आहे. इन्शुरन्स हे तुमचं सेविंग आहे. तुम्हाला तुमच्या अडलेल्या काळामध्ये साथ देणारा तुमचा मित्र आहे, आणि त्याच्यामुळे इन्शुरन्सला तेवढंच इम्पॉर्टन्स आहे जेवढी तुमची प्रॉपर्टी. ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50. तुम्ही आहात तर तुम्ही खूप पैसा कमवाल, तुम्ही हेल्दी आहात तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवाल. पण जर का तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात, पैसा कमवायला तयार आहात पण फिजिकली तुम्ही फिट नाही आहात, तर तुम्हाला इन्शुरन्सच त्यावेळेस कामात येईल. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त सिरियसली विचार करायला पाहिजे असं मी सांगेल. एक गोष्ट मला ह्याच्यातनं सांगावीशी वाटते की इन्शुरन्स मे नॉट मेक यू रिच, बट इन्शुरन्स हेल्प्स यू नॉट टू बिकम पुअर. आता जसं एक अनुभव मी सांगितले त्याच्यात मी हे पण सांगायला विसरले की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्यांच्याकडे असतात
ते लोक आज त्यांना माहिती आहे की जेव्हा आजार होतात तेव्हा आज हॉस्पिटल्सचे बिल आपल्याला माहिती आहे, म्हणजे साध्यासाठी आपल्याला 1-1 लाख 2-2 लाख रुपये असे भरायला लागतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो की तुमचं जर का इन्शुरन्सची पॉलिसी असेल तर तो सगळा पैसा तुम्ही कव्हर करू शकतात इन्शुरन्सच्या कंपनीकडनं, बरोबर. पण हेच जर का तुमच्याकडे इन्शुरन्स नाही आहे तर तो तुम्हाला तुमच्या खिशातनं पैसा भरावा लागतो. आणि अशा वेळेस असे मी लोक बघितलेले आहेत, लिटरली असे लोक बघितलेत की ज्यांनी स्वतःचे घरं दारं शेती वाडी सुद्धा विकलेली आहे आपल्या घरातल्या कुणाच्या तरी व्यक्तीची ट्रीटमेंट करण्यासाठी. आणि एवढं करूनही ती व्यक्ती हातात आली आहे की नाही हा भाग तो वेगळा असतो त्याच्यामध्ये. पण हेच जर का तुम्ही काही फ्यू थाउजंड रुपीज जर का त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले ना तर त्याच्यातनं तुम्ही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता. आज आपण बघतो की लोक छोट्या छोट्या गोष्टींचे पण इन्शुरन्स करतात. साधा मोबाईल विकत घेतात ना तर मोबाईलवाले पण सांगतात तुमचा मोबाईल चोरीला जाऊ नये म्हणून तुम्ही इन्शुरन्स घ्या. तो आपण घेतो, पण आपल्या जीवाचा इन्शुरन्स आपण घेतो का हे महत्त्वाचं आहे. इन्शुरन्स हा सेक्टर आहे ना हा तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आहे, पण त्यासाठी तुम्ही स्वतःला पहिल्यांदा सिक्युअर्ड करा आणि मग तुमच्या सगळ्या गोष्टींना तुम्ही आपोआपच सिक्युअर्ड करू शकता. नक्कीच खूप प्राऊड फील होतो आहे आज की सप्रेम मराठीच्या या पहिल्याच भागामध्ये नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आणि आज सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्यात आलेलं आहे ते म्हणजे इन्शुरन्स सेक्टरमधलं मास्टर असलेल्या चारुशीला कुलकर्णी. तुमच्याशी संवाद साधून खूप छान वाटलं आणि आजचा पहिला दिवस पहिली माळ खऱ्या अर्थाने देवीला अर्पण केल्यासारखं आता नक्की जाणवतं आहे. कारण आपण नुसतं वैयक्तिक स्वतःसोबत नाही तर इतरांची देखील आपण काळजी घेत आहात, इतरांचं देखील कल्याण व्हावं या उद्देशाने आपण काम करत आहात. खऱ्या अर्थानं स्वयंसिद्धा नावाला आपण सार्थक ठरलेला आहात. आपल्या मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच.